जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या संग्रहातली भेदाभेद भ्रम अमंगळ ही कथा ऐकूया. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. मित्रहो, कोणत्याही प्रकारचा भेदाभेद हा त्याज्यच आहे. या संदर्भातली एक कथा पाहूया. भेदाभेद भ्रम अमंगळ. स्वामी रामानुजाचार्य एकदा आपल्या शिष्यांबरोबर गंगा स्नानासाठी निघाले. स्नान आटोपून बाहेर पडताना त्यांची दृष्टी दूर अंतरावर त्यांच्या दर्शनासाठी उभ्या असलेल्या एका जमावाकडे गेली. अत्यंत श्रद्धाभावानं ते सगळे स्वामींना निहाळत होते. रामानुजाचार्यांनी त्यांना लगेच जवळ बोलावलं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ते आश्रमाकडे निघाले. हे बघून त्यांच्या शिष्यांमध्ये अगदी खळबळ उडाली. शिष्य म्हणाले, नीच कुळातल्या लोकांना शिवल्यानंतर स्नान केल्याचा लाभ तो काय? रामानुजाचार्य हसले आणि त्यांना म्हणाले, स्नानानं शरीराची शुद्धी झाली, पण मनामध्ये घृणेचा तिरस्काराचा जो मळ साचला आहे तो संपणं, तो दूर होणं आवश्यक आहे. उच्च नीच हा तुमचा भ्रम आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या सत्कर्मानं तसंच सात्विक आचरणानं महान ठरते, तर कुकर्मानं आणि दुष्कृत्यानं ती लहान ठरते. म्हणूनच ही भेदाभेद भावना नष्ट झाली पाहिजे. रामानुजाचार्यांनी हे सगळ्या शिष्यांना सांगितलं. श्री संत तुकाराम महाराजांनी भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणून ठेवलंय, हे अगदी खरं आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ ही बोधकथा आत्ताच आपण ऐकली. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.